10वी नंतर डिझाईन ज्या विद्यार्थ्याचं उत्तम आहे त्यासाठी कोणती करिअर्स आहेत ते आपण पाहणार आहोत. डिझाईन उत्तम आहे या मुलाचं, याची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, याची इमॅजिनेशन आणि थिंकिंग प्रोसेस जी व्हिज्युअलायझेशनसाठी लागते ती उत्तम आहे. यासाठीचं प्लॅन ABC आपण सगळे पाहू. 10वी नंतर 11वी-12वीचा सायन्सचा निर्णय इथे होणं अपेक्षित आहे, कारण आपण त्याला प्लॅन B मध्ये टाकणार आहोत, जी गोष्ट जी इंजिनिअरिंगची असणार आहे, कारण ती सुद्धा डिझाईनला उपयोगाची आणि आर्किटेक्चरला लागतं. इथे पुढे आपण पाहू शकतो की प्लॅन 1 त्याचा जो आहे तो NIDची परीक्षा तो देईल आणि बॅचलर ऑफ डिझाईनचा कोर्स तो करेल BDS. एकतर NIDत करेल किंवा अन्य विद्यापीठात तो करू शकतो. पुढचा ऑप्शन येतो म्हणजे याच कौशल्यावरती NIFTच्या माध्यमातून देखील तो BDSच्या ऑप्शनला जाऊ शकतो, तिथे त्याच्या कौशल्यांना वाव मिळू शकतो. तिसरी शक्यता अशी आहे की कारण हे आपल्या हातात नसतं, कारण ह्या परीक्षा राष्ट्रीय स्तरावरच्या असतात. नाटाची परीक्षा हा विद्यार्थी देऊ शकतो, ज्याच्यातून तो विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर BArch साठी जाऊ शकतो आणि या माध्यमातून आर्किटेक्चर बनून त्याच्या डिझाईन कौशल्यांना त्याला वाव मिळू शकतो. आणि ह्या सगळ्या ह्याला आपण प्लॅन A म्हणू, कारण ह्या परीक्षा 11वी-12वीच्या दरम्यान याची तयारी करता येईल. पण मेन ऑप्शन अजून एक आपण ॲड करू शकतो, तो म्हणजे 12वी सायन्सच्या दरम्यान PCMच्या माध्यमातून MHT CET परीक्षा जर ह्या विद्यार्थ्याने दिली तर या केसमध्ये तो BTech होतो. आपण सगळेजण जाणतो की डिझाईनमध्ये आपल्याला इंजिनियर लागतात आणि याच्यात सुद्धा एक प्रायोरिटी राहते, ती म्हणजे जर तो सिव्हिल साईडला गेला तर ते चालणार आहे किंवा तो मेकॅनिकलकडे गेला तरी चालणार आहे. आणि आजच्या काळामध्ये रोबोटिक्स ऑटोमेशन इथे सुद्धा त्याला त्याचा वापर करता येईल. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आयदर तो R&D मध्ये गेला, म्हणजे रिसर्च अँड डिझाईन R&D डिपार्टमेंटला जर तो गेला, डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला गेला तर त्याला त्याचा वापर होणार आहे. दुसरी शक्यता म्हणजे इथे जाऊन तो प्रॉडक्ट डिझाईनमध्ये गेला तर त्याला त्याच्या कौशल्यांचा वापर करता येईल. म्हणून आपण इथं पाहतो की हा प्लॅन A आहे आणि या प्लॅन Aच्या माध्यमातून या परीक्षांची तयारी करेल आणि प्लॅन B हे नाही झालं तर या माध्यमातून तो डिझाईनमध्ये जाऊ शकतो, त्याच्या कौशल्यांना त्याला वाव मिळू शकतो.